नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटनेची नवापुरात बैठक, प्रलंबित प्रश्नांवर एकजुटीचा निर्धार। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण मध्यवर्ती संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक नवापूर येथे जिल्हाध्यक्ष रमेश गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। शिक्षकांच्या प्रलंबित समस्या, समन्वय आणि भविष्यातील धोरणांवर चर्चा करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता। यावेळी प्रास्ताविकात रमेश गावित यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। या प्रसंगी संघटनेच्या वतीने संजय वडवी, सतीश पाटील, भरत सावंत, अशोक देसले, आबा बच्चाव, आनंदराव करणकाड यांच्या उपस्थितीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अशोक देसले, दीपक सोनवणे, भरत सावंत, अमृत पाटील, अनिल सोनवणे, प्रवीण देवरे, अरुण भामरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। बैठकीत प्रामुख्याने एप्रिल 2026 च्या वेतनात S14 वेतन श्रेणी लागू करणे, पदोन्नती, मेडिकल बिले, पारदर्शकतेत बदली प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली। बैठकीला वसंत वडवी, फुलसिंग वसावे, सुनील भोई, परमेश्वर मोरे, उमेश पाडवी, संजय खैरनार, उल्हास लांडगे, हेमंत सूर्यवंशी, प्रदीप धुमाळ, जगदीश नाईक, मोना वसावे, बाबजी गावित, सुभाष सावंत, गोपाल गुरखा, हेमराज माळी, प्रभाकर कुवर, बाबा आहिरराव, राजेंद्र नेरकर, राकेश गावित, निदेश वडवी, भोलाराम वडवी उपस्थित होते। तसेच क्रांती जाधव, कमल पावरा, आरती बाविस्कर, भगवान सोनवणे, करणसिंग वसावे, गोपाल गावित, अनिल बेडसे, गोकुळदास बेडसे, मनोज सोनवणे, संदीप रायते, उमेश बेडसे, अनिल गांगुर्डे, बळवंत देवरे, हिम्मतराव घोडेस्वार, गुलाब तडवी, छोटू कणखर, राजेंद्र चौरे, देवसिंग वडवी, रवींद्र आडगाड, संजय गावित, महेंद्र नाईक, पंकज भदाणे, धनंजय सूर्यवंशी, रघुनाथ बडसाने, संजय बाविस्कर, रामराज गायकवाड, जितेंद्र बोरसे, जयेश कोकणी, सुभाष कुवर, राहुल पवार, जितेंद्र पाटील यांनी आभासी माध्यमातून शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क।